नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता सतीखंड अध्याय क्रमांक 13. दक्षाकडून मैथुनी सृष्टीचा आरंभ. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, देवीचे वरदान प्राप्त करून दक्ष आश्रमात परतला. माझ्या आज्ञेने तो विविध प्रकारची मानसिक सृष्टी तयार करू लागला. प्रजेची संख्या वाढत नाही म्हणून तो चिंतामग्न झाला. मला म्हणाला, तात, मी जेवढ्या जीवांची उत्पत्ती केली त्यांची संख्या आजही तितकीच आहे. तुम्ही मला असा काही उपाय सांगा की ज्या योगे त्या त्या जीवांची संख्या आपल्या आपण वाढेल. मी म्हणालो, दक्षा, माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐक. प्रजापती पंचजनाच्या अंगापासून उत्पन्न झालेली अस्किनी नावाची जी कन्या आहे तिचा तू पत्नी म्हणून स्वीकार कर. तिच्याशी मैथुन करून तू प्रजोत्पत्ती कर, म्हणजे प्रजावृद्धी होईल. तिच्या गर्भातून तू अनेक संतती उत्पन्न करशील. नारदा, माझ्या आज्ञेनुसार दक्षाने प्रजापती वीरण याच्या अस्किनी नामक कन्येशी विवाह केला. तिच्याशी सहवास करून त्याने प्रजावृद्धी करण्यास सुरुवात केली. त्याने तिच्या ठायी प्रथम 10,000 पुत्र उत्पन्न केले. ते हर्यश्व म्हणून ओळखले जाऊ लागले. ते सर्व जण धर्माचरणी, पितृभक्त आणि वैदिक मार्गाने जाणारे होते. दक्षाने त्यांना प्रजावृद्धी करण्यास सांगितले. त्या उद्देशपूर्तीसाठी तपश्चर्या करावी म्हणून ते पश्चिम दिशेस गेले. सिंधू नदी जिथे सागराला मिळते तेथे नारायण सरोवर नामक एक पवित्र तीर्थ आहे. तेथे ते गेले. त्यांनी त्या तीर्थातील जलाला स्पर्श केला. त्याच्या प्रभावाने त्यांचे अंतःकरण शुद्ध आणि ज्ञानसंपन्न झाले. त्यांचे आंतरिक मल धुवून गेले. मग त्यांनी तेथेच वास्तव्य केले आणि प्रजावृद्धीचा हेतू सिद्ध व्हावा म्हणून एकाग्रतेने तपश्चर्या करू लागले. हर्यश्व गण सृष्टी निर्मितीच्या उद्देशाने तपश्चर्या करत आहेत हे लक्षात येताच श्रीहरींच्या इच्छेने तू स्वतः तेथे गेलास. त्या गणांना निवृत्ती मार्ग नीट समजावून सांगितलास. ते सर्वजण जन्मापासून बुद्धिमान आणि श्रेष्ठ सत्पुरुष होते. तुझ्या उपदेशाने त्यांची मने पालटली. त्यांनी तुला नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली आणि ते निवृत्तीच्या मार्गाला लागले. बराच काळ लोटला तरी आपले पुत्र परतले नाहीत म्हणून दक्षाला चिंता वाटू लागली. त्याने चौकशी केली तेव्हा नारदाच्या उपदेशाने ते अशा मार्गाने गेले आहेत की जेथून त्यांचे परत येणे शक्यच नाही असे त्याला कळले. एवढ्या पुत्रांना गमावल्यामुळे तो फारच व्यथित झाला होता. त्याचा विलाप पाहून मी स्वतः त्याच्यापाशी गेलो. त्याचे अनेक प्रकारे सांत्वन केले. तू नारदावर रागवू नकोस. दैवाच्या पुढे कोणाचे काही चालत नाही असे सांगून त्याला शांत केले. त्यानंतर दक्षाने अस्किनीच्या ठिकाणी पुन्हा शबलाक्ष्व नामक 1000 पुत्र निर्माण केले. पितृ आज्ञेने तेही तपश्चर्येसाठी नारायण सरोवरावर गेले. प्रजावृद्धीच्या उद्देशाने प्रणवाचा जप करत तपोमग्न झाले. तेव्हा ईश्वरीय गतीचे स्मरण करून तू पुन्हा तेथे गेलास. हर्यश्व गणांप्रमाणे शबलाश्वांनाही निवृत्ती मार्गाचा उपदेश केलास. त्यामुळे तेही आपल्या बंधूंच्याच मार्गाने जाऊन ऊर्ध्वगतीस प्राप्त झाले. हे वर्तमान समजताच दक्ष पुत्रवियोगाने अक्षरशः तडफडू लागला. हे सर्व तू घडवून आणले म्हणून तो प्रचंड संतापला होता. योगायोगाने त्याच समयी तू त्याच्यापाशी गेलास. तेव्हा तो क्रोधावेशाने तुझी निंदा करू लागला. तुझा वारंवार धिक्कार करू लागला. तो म्हणाला, नारद, तुम्ही फार नीच आहात. तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी हे ऋषी रूप धारण केले आहे, परंतु माझ्या
भोळ्या भापड्या पुत्रांचा बुद्धिभ्रंश केलात. त्यांना फसवून भिक्षूच्या मार्गाने पाठवलेत. तुम्ही त्यांचा घात करून फार मोठे दुष्कर्म केले आहे. जो मनुष्य संसाराच्या म्हणजे देव, ऋषी आणि पितरांच्या 3 ऋणातून मुक्त न होता मात्या पित्याचा त्याग करून मोक्ष प्राप्तीसाठी घरातून निघून जातो, त्याची अधोगतीच होते. अशा प्रकारे तुम्ही माझ्या पुत्रांच्या इहपर श्रेयांचा नाश केला आहे. माझे वारंवार अकल्याण केले आहे. तुम्ही निर्दयी आहात म्हणून मी तुम्हाला असा शाप देतो की तुमचा पाय कधीही एके ठिकाणी स्थिर राहणार नाही. तुम्हाला थांबण्यासाठी सुस्थिर ठिकाणच मिळणार नाही. तुम्ही त्रैलोक्यात एकसारखे फिरत राहाल. नारदा, शोकग्रस्त दक्षाने संतापाच्या भरात तुला शाप दिला. तो ईश्वराची इच्छा जाणून तू शांतपणे ग्रहण केलास. तू आपल्या चित्तात विकारच उत्पन्न होऊ दिला नाहीस. हाच ब्रह्मभाव होय. तुझ्यासारखे ईश्वर कोटीचे महात्मा पुरुष शाप मिटवण्यास समर्थ असूनही तो सहन करतात. म्हणून त्रैलोक्यातील सर्वश्रेष्ठ साधू पुरुष आजही तुझा सन्मान करतात व निरंतर करत राहतील. अध्याय 13 समाप्त.